झाडाला व्हिडिओ काढ नाही आत्ताच काढ. सोलापूर शहरातील जुन्या महापालिकेलगत असलेल्या 2 कपड्यांच्या दुकानांना आज शुक्रवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात दुकानातील कपडे जळून खाक झाले. त्याची झळ बाजूलाच असलेल्या दुकानांना पण बसली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी 7 वाजता उघडकीस आली. पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे अग्निशमक दल दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळवून इतर दुकानांचे नुकसान टळले. दुकान बंद असल्याने उशिरा हा प्रकार उघड झाला. तोपर्यंत कापड दुकान पूर्णतः जळून खाक झाले होते. आगीमध्ये लाखोंचा कापड माल जळून खाक झाला. मध्यरात्रीची घटना असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 20 लाखांचे नुकसान झाले असल्याचे दुकान मालकांचे म्हणणे आहे. मनोहर दासरी आणि जय विजय पवार यांच्या मालकीची ही दुकाने आहेत. या दोन्ही दुकानाच्या जवळच विद्युत डीपी आहे. दुकानदारांनी दिलेल्या माहितीवरून वारंवार या ठिकाणी डीपी मध्ये शॉर्ट सर्किट होते, त्यामुळेच ही आग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही घटना सकाळी समजताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अग्निशामक दलाचे सामूहिक प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. मुख्य बाजारपेठेतील त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.